जोर 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 अथर्व हायकर व्हॅन मध्ये बेड डायरेक्ट फ्रीज आहे स्प्राईट या गाडीमध्ये. ते इकडचं वरचं दाखवू नाही शकत. हाय गाईज, मी वेदांत विस्पुते आणि स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आत्ता सकाळचे वाजले 9 आणि मी काल रात्रीच मी आणि अथर्व पुण्यात आलो होतो पिंपरी चिंचवडमध्ये रोशन भाऊंकडे. तर रात्री झोप वगैरे थोडं लेट झालं तर मला डोळे दिसत आहे आणि आम्हाला आवरायला पण लेट झालं आणि आता आम्ही निघालोय साताऱ्याकडेचा धोम डॅमला. बोला गणपती बाप्पा मोरया. चलो फायनली गाईज आत्ता आम्ही निघालोय आमच्या प्रवासाला. कात्रज टनल मध्ये, न्यू कात्रज टनल मध्ये. या साईडला पूर्ण पाऊस आहे कंटिन्यू. तर आता आम्ही थोडं नाश्ता वगैरे करायला कैवल्य मिसळ म्हणून एक आहे इथे हायवेला जाताना इथे थांबलो. आता इथं मस्तपैकी मी मसाला डोसा घेतलाय आणि रोशन भाऊंनी आणि अथर्वने वडापाव घेतलाय. रजत सरांनी पण मला पाहून डोसा घेतलाय. मस्तपैकी डोसा खातो. तर गाईज आता आम्ही आणि किती मिनिटं दाखवत आहे रे आपल्याला? 6 मिनिट अंतरावर आहे आमच्या लोकेशन बसणं. आता आपण काही मिनिटात पोहोचणार आहे आणि छान वातावरण. मॅग्नस ही प्रॉपर्टीला आपण आता चाललोय. तर आता एक 2-3 तास लागेल ना. 3 तासाच्या प्रवासानंतर आता आम्ही पोहोचलो आहोत या प्रॉपर्टीवर. रजत सर कसं वाटतंय? वातावरण नक्की आहे का एकदम? तुमचं काय म्हणणं आहे का रोशन सर? काय नाही, आता एक्साइटेड आहे वायकिंग सागा कॅम्पर साठी. आता आम्ही चाललो नेक्स्ट ठिकाणी. हे यांचा पार्ट आहे प्रॉपर्टीचा, तुम्ही बघू शकतात. खूप मस्त आहे. तर आपण ते पण बघणार आहे. आता आम्ही आलो ह्या प्रॉपर्टीच्या फेज 3 मध्ये आणि हे आहे यांचं क्लिप व्ह्यू रूम. एकदम छान आहे व्ह्यू. हे पण तिथलंच नाही, हे तर इथलं आहे डॅमचं आहे. बेड वगैरे एकदम छान आहे, प्रीमियम. अरे चिकडं पण आहे की इथे पण एक बेड आहे. गाईज हा आहे यांचा फेज 2 आणि फेज 2 मध्ये विलाज आहे. तर तुम्ही बघितलं फेज 3 होता. आपण एकदम टॉपला गेलो होतो. फेज 3 मध्ये काय होतं? फेज 3 मध्ये टेंट होते, राईट? फेज 3 मध्ये टेंट, फेज 2 मध्ये हे विलाज आहे. आणि हा असा आहे हा विला. की विला म्हणजे खाली बाकी रूम्स आहे आणि इथे वरच्या साईडला पण रूम आहे. तर इथं हा बेड अँड हॉल आहे आणि इकडनं हा पूर्ण व्ह्यू बघू शकता तुम्ही. पूर्ण छान व्ह्यू आहे आणि म्हणजे विला इन सेन्स खालच्या साईडला वेगळी एंट्री, वरतून पण वेगळी एंट्री. तुम्हाला लागेल तसं तुम्ही घेऊ शकता. फक्त सिंगल रूम विला आणि तो वॉशरूम आहे. तर आता आपण जो बघितला होता तो होता यांचा विला आणि आता आपण चाललोय यांच्या फेज 1 कडे खालच्या साईडला. तर आपला फेज 3 वरती, हा फेज 2 आणि आता फेज 1. गाईज आता आम्ही आलोय आमच्या रूम कडे चाललोय आणि आम्हाला आहे द क्लिफ रॉयल टेंटमध्ये राहणार आहे आम्ही. हे 4 नंबरचा टेंट आहे आमचा. आत्ता मस्तपैकी आम्ही फ्रेश झालो, थोडं अंग वगैरे केले, आउटफिट चेंज केला आणि आता आम्ही चाललोय जेवायला. चाललो ना आपण? आता आम्ही चाललोय लंचसाठी. तर मित्रांनो आता आम्ही बसलोय यांच्या डायनिंग एरिया, जो रेस्टॉरंट एरिया आहे तिथे. आणि असं खूप छान आहे हे ओव्हरऑल. जरा ऊन देखील पडलंय, जरा छान वाटतंय. तर आता आम्ही मस्त इथे स्टार्टर ट्राय करतोय. मशरूम टिक्का आणि पहाडी पनीर टिक्का. एकदम मस्त टेस्ट आहे. स्टार्टरची तरी मला पर्सनली खूप टेस्ट आवडले आहेत. मेन कोर्स पण लागला. तुमचं चिकन कसं आहे? हा, चिकन टेस्टी सही आहे. कसं वाटलं राहायचं जेवण? मस्त विषय ना. आता आमचं जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही जाणार आहोत कॅम्पर व्हॅन. तर कॅम्पर व्हॅनचा शूट करायचा आहे. तर ड्रोनवरती येतो, ड्रोन घेऊन येतो पटकन मस्त वेगळी. तर आता आम्हाला कराव्यांचा शॉट घ्यायचा आहे आणि एक्झॅक्टली आम्हाला कसं हवं आहे की ते जे झाड आहे त्यातनं ती गाडी येईल. तर आमचा तुम्ही सेटअप बघू शकता. तिकडे रजत सर एक कॅमेरा घेऊन येऊ म्हणजे फोन, इकडे रोशन सर आणि तिकडे अथर्व हायकर
हा तर असा डायरेक्ट 3 कॅमेरा सेटअप आणि इकडे एक माझा हा ड्रोन जो ड्रोन आता हवेत तेव्हा तुम्ही थोडेसे फोटोज दिसेल इथे तर हवेत आता येईल तेव्हा शूट करू आपण आणि तुम्ही आता याचा रिझल्ट बघालच. तर तुम्ही आता बघू शकता माझ्या बॅक साईडला आहे आपली कॅम्पर व्हॅन आणि समोर आहे हा पूर्ण डॅम व्ह्यू आणि इथे आता आपला नाश्त्यासाठी सेटअप रेडी होतोय पूर्ण आणि आतमध्ये ही व्हॅन काही अशी आहे. ह्या साईडला बेड आहे त्यानंतर इथे बूट स्पेस दिलेली आहे कपडे वगैरे ठेवायला. इथून एक विंडो आहे जी ओपन करू शकतात आणि हवा आहे आणि इथे कर्टन देखील आहे. सो लाईक तुम्ही कर्टन पण खालीवर करू शकतात. इथं एक टेबल आहे जिथं तुम्ही जेवण वगैरे करू शकतात नाश्ता करू शकता. आमचा नाश्ता आलेला आहे जो आता आपण बाहेर मस्त खाऊ थोड्या वेळात. त्यानंतर इथे गॅस आहे ओव्हन आहे आणि फ्रीज देखील आहे इथे ह्या व्हॅनमध्ये. तो एक पूर्ण मिनी घर आहे. इथे वॉशरूम पण आहे टॉयलेट आहे बाथरूम आहे. सो लाईक आंघोळ वगैरे करण्यासाठी आणि वॉशरूमसाठी खूप छान असं आहे ही व्हॅन. त्यानंतर AC देखील आहे इथे पण अजून बूट स्पेस आहे. खूप मस्त पूर्ण व्हॅन आहे आणि हा एक्सपिरियन्स खूप छान आहे. सगळेच फायनली पाऊस थांबलाय आणि आता आम्ही नाश्त्याचा शूट करतोय. बघ त्याचा समोसा आहे बिस्किट आहे ऐका ना वाईन पण आहे. अरे वाटलं तर पाहिजे लोक म्हणते डेडा बनवलं. हा असं करा काही विषय नाही. आणि हे समोर विवारे आला होता सूर्य गेला आणि त्यानंतर आता आम्ही इथं बसलोय बार्बिक्यू खायला. आता बार्बिक्यू येतं आपले मस्त आणि मस्त गरम गरम आपण बार्बिक्यू खाणार आहे आणि तिथे टाइमलॅप्स लावला आम्ही आणि तिकडे छान असं वातावरण आहे. तिकडे कंटिन्यू पाऊस चालू आहे. ऍक्च्युली गाईज खूप छान एक्सपिरियन्स आहे कॅराव्हॅनचा कॅम्पर व्हॅनचा. तुम्ही एकदा नक्की ट्राय केला पाहिजे. बऱ्याच फॅसिलिटीज आहे आतमध्ये. नाव सांगितलं तर डिस्काउंट भेटेल. हे काय रजत 10 फ्लॅट 10% डिस्काउंट कोड वापरा. काही जस्ट जोकिंग लगेच काही करू नका. बघू म्हणजे तसे काही जर ऑफर काढता आली तर आपण नक्कीच काढू आपल्या सबस्क्रायबरसाठी. सो काही आता नेमकं आम्ही बार्बिक्यू साठी जसं बसलो होतो तुम्ही बघितलं आणि एवढा जोरात पाऊस आला की आम्हाला आत यावं लागलं. तर आम्ही शेवटी आत येऊन बसलोय काजू बदाम खात. तर मित्रांनो आता आम्ही थोडा वेळ कारवांमध्ये चिल केलं आणि त्यानंतर आता आम्ही परत चाललो आपल्या रूमकडे आणि बस हा होता आपला कारवानचा व्लॉग. तर ह्या व्हिडिओसाठी एवढंच. मी भेटतो तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोच तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा. या कॅम्पर व्हॅनची डिटेल सगळी डिस्क्रिप्शनमध्ये त्यांना कॉल करा आणि नक्कीच एकदा व्हिजिट करा आणि घेऊन जा ही कारवान तुमच्या ट्रिपसाठी. बाय गाईज.